छत्रपती शिवाजी महाराज पार्क म्हणजेच दादरच्या शिवाजी पार्कात गेले काही दिवस धुळीचं साम्राज्य पसरलंय। या धुळीचा खेळाडू आणि नागरिकांना प्रचंड त्रास होतोय। यामागचं नेमकं कारण काय आहे पाहूयात आमच्या स्पेशल रिपोर्टमधून। मुंबईची जान आणि शान शिवाजी पार्क। खेळाच्या सरावासाठी आलेली पोरं, वृद्धांचे गप्पा मारत बसलेले ग्रुप, हितगुज करणारी कपल्स, कुणी फेऱ्या मारतय, कुणी व्यायाम करतय, हे शिवाजी पार्कचं चित्र। सध्या मात्र इथं येणाऱ्या आणि या परिसरात राहणाऱ्यांना प्रचंड धुळीचा सामना करावा लागतोय। 30-35 वर्ष असं चाललंय। तर हळूहळू प्रत्येक जण येतो, आम्ही काहीतरी सुशोभीकरण करतोय, काही होत नाही। आता तुम्ही तो फोटो घ्या, ग्राउंडचा फोटो घ्या, म्हणजे काही गवत लावणार होते तर काय झालं? तुम्हाला काय त्रास होता? तुम्ही मास्क आता तेच करावं लागतं आणि काय करणार? धूळ उडणं थांबावं याकरता मैदानात हिरवळ उगवायचं ठरलं। त्याकरता पालिकेनं गेल्या वर्षी रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प उभारला। सोबतच मैदान समतल करण्याकरता साधारणतः 400 ते 500 ट्रक माती येऊन शिवाजी पार्कवर पडली। पण यामुळे धूळ कमी होण्याऐवजी वाढल्याचं नागरिक सांगतायत। मुंगेकर साहेबांनी सांगितलेलं ऑन रेकॉर्ड सांगितलेलं की लाल माती टाकू नका, त्यांनी पाणीचं पर्क्युलेशन होणार नाही, तरी ऐकलं नाही आणि ही लाल माती उडणार, जे ऍक्च्युअल मध्ये होतंय। शिवाजी पार्कच्या देखभालीचं कंत्राट पालिकेनं रद्द केल्यावरून वाद सुरू असतानाच आता या धुळीनं त्यात आणखी भर घातली आहे। यावरून मनसेच्या संदीप देशपांडेंनी आदित्य ठाकरेंना टार्गेट केलं। मुळात असं आहे की त्यावेळेला जी माती टाकायला आम्ही ओरडत होतो, बुंबलत होतो आणि त्याचा प्रेस्टिज इश्यू केला आदित्य ठाकरेंनी आणि ते बोर्ड ऑफिसर किरण डिगावकर यांनी की नाही इथे माती टाका, 10 ट्रक टाका, 20 ट्रक टाका। त्याच्यामुळे या समस्या सगळ्या चालू आहेत। आपापसात वाद करणे, एकमेकांवर टीका करणं समजू शकतं, पण या शिवाजी पार्कात वाढलेली धूळ तात्काळ कशी कमी होणार हा प्रश्न दुर्लक्षित राहू नये एवढीच अपेक्षा। नेमका आता या धुळीला जबाबदार कोण आणि याची जबाबदारी स्वीकारणार कोण, हा एक प्रश्न जरी निर्माण झाला असला तरी येथील रहिवाशांना या धुळीच्या समस्येला दिवसेंदिवस सामोरं जावं लागतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट्टसह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई।